साबुदाणा वरई न वापरता आज आपण पाहूयात दिवसभराची ऊर्जा देणाऱ्या आणि महिनाभर टिकणाऱ्या उपवासाच्या वड्या. अतिशय सोप्या पद्धतीने मोजून अर्ध्या तासात बनवून तयार होतील. तर त्यासाठी 1 कप शेंगदाणे पॅन मध्ये काढून घेतले, छान खरपूस असे भाजून घ्यायचे. आतपर्यंत चांगले भाजले गेले तर वड्या चवीला सुद्धा चांगल्या होतात. सगळ्या बाजूनी शेंगदाणे एकसारखे भाजले गेलेत, एखाद्या प्लेटमध्ये काढून ठेवायचे. आता त्याच पॅन मध्ये अर्धा कप बदाम घेतलेले आहेत, 1 ते 2 मिनिटे भाजून घ्यायचे. उपवासाच्या दिवशी दिवसभराची ऊर्जा मिळण्यासाठी यामध्ये सुकामेवा वापरावाच लागेल. बदामाचा हलकासा रंग बदलला की काजू सुद्धा 1 ते 2 मिनिटे परतून घेतले. सगळे एखाद्या प्लेटमध्ये काढून ठेवायचं. पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याची पावडर करून घ्यायची. तर 2 ते 3 वेळा मिक्सर चालू बंद करत फिरवून घेतलेला आहे. ज्या ताटामध्ये वड्या सेट करायच्या त्याला तूप लावून घेतलं. आता त्याच पॅन मध्ये पाव कप तूप घेतलेलं आहे. यामध्ये अर्धा कप राजगिराचं पीठ आपल्याला परतून घ्यायचंय. उपवासामध्ये राजगिरा पचायला सुद्धा हलका असतो, दिवसभराची ऊर्जा मिळते आणि उपवासामध्ये पित्ताचा त्रास जाणवत नाही. 5 ते 6 मिनिटे हलकासा रंग बदलेपर्यंत मंद आचेवरच परतून घेतलेला आहे. असा रंग आला की करून घेतलेली पावडर यामध्ये काढून घेतली. आता हे चांगलं तूप सुटेपर्यंत 5 ते 6 मिनिटे परतून घ्यायचं. 5 ते 6 मिनिटानंतर याला तूप सुटायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये 1 कप चिरून घेतलेला गुळ घेतला. त्यानंतर पाव कप बारीक चिरून घेतलेले खजूर सुद्धा घेतले. आता फक्त गुळ वितळेपर्यंतच मंद आचेवरच हे आपल्याला परतून घ्यायचंय. उपवासाला तुम्हाला चालत असेल तर थोडीशी वेलची पूड, जायफळाची पूड सुद्धा घालू शकता. गुळ चांगला वितळला ना की याला थोडासा ओलसरपणा येतो आणि त्यामुळे वड्या सुद्धा अगदी परफेक्ट अशा सेट होतात. गुळ वितळला की लगेचच तूप लावून घेतलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि गरम असतानाच सगळ्या बाजूनी एकसारखं थापून घ्यायचं. थोडेसे बदाम आणि पिस्त्याचे काप सुद्धा यावरती मी पसरून घेतलेले आहेत. वाटीच्या बुडाच्या साह्याने पुन्हा एकसारखं थापून घेतलं आणि फक्त 10 ते 12 मिनिटे हे असंच ओट्यावरती ठेवून द्यायचं. 10 मिनिटानंतर वड्या व्यवस्थित सेट झालेल्या आहेत. आता आपल्याला हवे तसे याचे काप करून घ्यायचे. चौकोनी आकारामध्ये सुद्धा या वड्या तुम्ही बनवू शकता. तर हे पहा, मोजून अर्ध्या तासातच या वड्या बनवून तयार झाल्या. तुपावरती सगळं छान परतून घेतलेलं आहे, त्यामुळे चवीला सुद्धा छान लागतात आणि महत्वाचं म्हणजे पूर्ण श्रावण महिनाभर ह्या छान टिकतील. ज्यांना साबुदाणा खायला आवडत नाही, खाल्ल्यानंतर त्रास होतो, त्यांच्यासाठी पचायला हलक्या, पित्ताचा त्रास होऊ न देणाऱ्या, अतिशय पौष्टिक आणि ऊर्जा देणाऱ्या या वड्या आहेत. आतून सुद्धा मस्त दाणेदार बनतात. लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातात. तर श्रावण विशेष या वड्या नक्की ट्राय करा.